अहिल्यानगर उर्फ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गंभीर व तातडीचा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मांडू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू यासारख्या बागायती फळबागांना तसेच कांदा, द्राक्ष आणि डाळिंब यासारख्या प्रमुख पिकांना अत्यंत मोठे नुकसान झाले आहे। प्रचंड सड आणि खराब झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे। तसेच केंद्र शासनाच्या नाफेड आणि NCCF मार्फत राज्यात खरेदी केलेल्या कांद्याचे अनेक शेतकऱ्यांचे सुमारे 100 ते 150 कोटी रुपयापर्यंत देयक अद्याप अडकलेले आहे। त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यास मजबूर होत आहे। मी हेही मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बागायती पिकांचे नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर केला आहे का? आणि मी हेही विचारू इच्छितो की नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे का? आणि मंत्री महोदयांनी ही सांगावी की नाफेड व NCCF खरेदी शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे का? जर नाही तर मंजूर झालेली रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या? माननीय सदस्य, मुझे एक मिनट, आप लिख के लाया करें, मुझे कोई दिक्कत नहीं, पर प्रश्न को संक्षिप्त में लिखना। माननीय मंत्री महोदय। और माननीय अध्यक्ष महोदय, मैं स्वयं महाराष्ट्र भी गया था, पंजाब भी गया था और जम्मू और कश्मीर भी गया था। प्राकृतिक आपदाओं के प्रबंधन के लिए माननीय अध्यक्ष महोदय, भारत सरकार राज्य सरकारों को सभी आवश्यक सहयोग प्रदान करती है। SDRF के अंतर्गत पहले से ही फंड उनको उपलब्ध कराया जाता है ताकि तत्काल राज्य सरकारें राहत दे सकें। इसकी एक किस्त जून में और दूसरी किस्त दिसंबर में हम देने का काम करते हैं। और माननीय अध्यक्ष महोदय, SDRF के अंतर्गत 21-22 से 25-26 तक की अवधि के लिए 1,28,122 करोड़ रुपया आवंटित किए गए हैं ताकि तत्काल राज्य सरकारें प्रभावित जनता के लिए राहत पहुंचा सके। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या बागायती पिकांच्या नुकसानीचे आकलन करताना वारंवार तांत्रिक अडचणी येतात। तसेच मोबदला वितरणात वारंवार विलंब होतो। दिलेला मोबदला अपुरा असतो आणि विमा कंपन्यांकडून दावे नाकारण्याचे प्रमाण अधिक असते। या सर्व गंभीर बाबीवर लक्ष केंद्रित करून या योजनेच्या मार्गदर्शक दिशा निदर्शनामध्ये त्वरित बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? आणि डिजिटल पंचनामा अनिवार्य करून 30 दिवसाच्या निश्चिती कालमर्यादेत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे भुगतान सुनिश्चित करण्यासाठी कोणती प्रभावी यंत्रणा लागू करण्याचा सरकारचा विचार करत आहे का? तसेच या संपूर्ण प्रक्रियेला अधिक पारदर्शक, जलद आणि शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी सरकारने कोणती नवीन तातडीने पावले उचलली आहेत? जितना लंबा